पुणे शनिवार वाड्याच्या दूरवर एक शांत सोसायटी. इथेच राहत होता दीपक डोळस. दीपक नावाजलेला IT इंजिनियर. अनेक वर्ष इंग्लंडमध्ये काम करून अनुभव आणि पैशासह पुण्यात परतला होता. त्याचं आयुष्य व्यवस्थित, नियोजनबद्ध. बँकेत कोट्यावधीची बचत, इंग्लंडमध्ये एक घर आणि पुण्यात 2 मालमत्ता. पत्नी स्मिता शिक्षिका, दोघी लहान मुली श्रेया आणि रिद्धी. एक आदर्श, सुशिक्षित आणि समंजस कुटुंब. परंतु नियतीच्या विणलेल्या धाग्यात काहीतरी अनाकलनीय होतं. मोठी मुलगी श्रेया गेल्या काही महिन्यांपासून आजारी होती. डॉक्टर, चाचण्या, उपचार, पण काहीच निष्पन्न होत नव्हतं. रात्रभर मुलीच्या तापामुळे जागरण. स्मिताचे अश्रू आणि दीपकचं मन आता कुठे नेऊ, कोणाकडे नेऊ असा विचार करत होते. आणि एक दिवस स्मिताच्या एका सहकारी शिक्षिकेने सांगितलं, एका बाबाकडे जा, शंकर महाराज त्यांच्यामार्फत बोलतात म्हणे. अनेकांना बरं केलं त्यांनी. विश्वास ठेवा, मदत नक्की होईल. दीपकने ते ऐकून दुर्लक्ष केलं. पण स्मिता मात्र एका आईसारखी हरवलेली होती. किमान प्रयत्न तरी करायचा ना, असं म्हणून तिनं दीपकला समजावलं. आणि एका शनिवारी संध्याकाळी त्यांनी पहिल्यांदा त्या बाबांच्या दरबारात प्रवेश केला. राजेंद्र खडके नावाचा तो माणूस, वय 50च्या आसपास. पांढरा शुभ्र पोशाख, चेहऱ्यावर अतिशय शांत भाव आणि मागे बसलेली एक स्त्री, वेदिका पंढरपूरकर. लोक म्हणत तिच्या अंगात शंकर महाराज येतात. ती बोलते ते म्हणजे देव बोलतो. पहिल्या भेटीतच वेदिकानं डोळस कुटुंबाकडे पाहून डोळे मिटले. तिचा आवाज बदलला. ती थरथरली आणि म्हणाली, तुमच्या घरात दोष आहे. एका जुन्या आत्म्याचा शाप आहे. मुलीच्या शरीरात तो वावरतो आहे. पण घाबरू नका, शंकर महाराज सांगतात योग्य विधी केल्यास ती बरी होईल. स्मिता थरथरली. दीपक थोडा घाबरला, पण त्याला वाटलं ही काहीतरी ॲक्टिंग आहे. पण काही दिवसांनी जेव्हा पुन्हा ते गेले आणि वेदिकाने मुलीचं नाव न सांगता ओळखलं, हीच ती मुलगी ना जिला रात्री झोप लागत नाही. दीपकचं तोंड बंद झालं. तिला हे कसं माहीत. हळूहळू विश्वास वाढू लागला. विधी करायचे आहेत, वेदिका म्हणाली. त्यासाठी काही खर्च लागेल. मंदिरात दान करा, सगळं शुद्ध मार्गाने करा. पैसा देवासाठी आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाख, मग 5 लाख. वेदिकाने सांगितलं, शंकर महाराज म्हणतात पैसा पवित्र जागी ठेवायचा, तात्पुरता माझ्या नावाने ठेवा. असं करत करत पैशांची रक्कम वाढत गेली. दीपक आणि स्मिता रोज त्या दरबारात जायचे. तिथे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी असायची. कोणीतरी बरे झाल्याची कथा सांगत होता, कोणीतरी आशीर्वाद घेत होता. हळूहळू डोळस दाम्पत्याच्या त्या गुरुशिष्य जोडीवर पूर्ण विश्वास बसला. एकदा वेदिकाने सांगितलं, शंकर महाराज सांगतात तुमच्या नावावरची संपत्ती दोषपूर्ण आहे. ती विकून पुण्यकर्मासाठी दान करावी, अन्यथा शाप कायम राहील. दीपक हादरला, पण वेदिकाचं वाक्य जणू आज्ञा होती. थोड्याच काळात त्यांनी पहिला प्लॉट विकला. 3.5 कोटी रुपये थेट वेदिकाच्या खात्यावर RTGS झाले. त्यानंतर बँकेतील ठेवी, नंतर इंग्लंडमधील घर. तिथल्या भूमीत असुराचा भाव आहे असं सांगून विकायला लावलं गेलं. डोळस दाम्पत्याला खात्री होती मुलगी बरी होईल, पण महिन्यागणिक मुलगी आणखीनच कमजोर होत गेली. 2019 ते 2022 पर्यंत 4 वर्ष गेली. दरम्यान दीपक आणि स्मिता यांनी सुमारे 14 कोटी रुपये दान म्हणून दिले. आता त्यांच्या नावावर फक्त एकच फ्लॅट उरला होता, जिथे ते राहत होते. एक दिवस स्मिताने विचारलं, महाराज सांगतात सगळं दिलं, पण आमच्या मुलीचं काय? तेव्हा वेदिकानं पुन्हा डोळे मिटले आणि म्हणाली, शंकर महाराज सांगतात शेवटचा अडथळा घरात आहे. हे घर शुद्ध नाही, ते तारण ठेवून बाकीचं दान पूर्ण करा. दीपकचं मन आता दुभंगलं होतं. हे देवाचं सांगणं आहे की फसवणूक? त्याने नकार दिला, पण वेदिकानं भय दाखवलं. तुम्ही नाकारलं तर मुलगी 2 महिन्यात संपेल. त्या रात्री दीपकच्या मनात मोठा गोंधळ उडाला. एक बाप म्हणून त्याला भीती वाटली आणि दुसऱ्याच दिवशी त्याने घरावर लोन काढलं. त्या पैशातून वेदिका आणि राजेंद्र खडके यांनी कोथरूडमध्ये आकाशदीप नावाचा बंगला विकत घेतला. 2023मध्ये दीपकच्या मित्राला संशय आला. तो बँकेत काम करत होता. एका व्यवहारात त्याने पाहिलं वेदिका पंढरपूरकर या नावावर तब्बल 8 कोटींचे व्यवहार झाले आहेत, तेही डोळस यांच्या खात्यातून. त्याने दीपकला विचारलं, हे काय चाललंय? आणि तिथूनच संपूर्ण फसवणुकीचा दरवाजा उघडू लागला. दीपकनं बँक स्टेटमेंट मागवलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. प्रत्येक RTGS, प्रत्येक ट्रान्सफर वेदिका आणि राजेंद्र यांच्या खात्यात. तो पोलीस ठाण्यात गेला, पण त्याचवेळी वेदिका गायब झाली. राजेंद्रने धमकी दिली, महाराजांचा अपमान केला तर विनाश होईल. स्मिताचा विश्वास तुटला. ती कोसळली. मुलगी मात्र आता ठीक होती, कारण ती सुरुवातीपासूनच कुठल्याही शापामुळे आजारी नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं हे फक्त सायकोलॉजिकल ताण आहे. औषधांनी थेरपीने ती बरी होईल. दीपकचे हृदय तुटलं.
देवाच्या नावाखाली, श्रद्धेच्या मुखवट्याखाली त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गमावलं होतं. पोलीस तपास सुरू झाला. खडके आणि वेदिका यांनी त्यांच्या भक्तांकडून जमा केलेल्या पैशातून कोथरूडमधील महागडा बंगला विकत घेतला होता. बँकेत सोन्याचे लॉकर आणि विदेशात गुंतवणूक. एका साध्या विश्वासातून सुरू झालेला प्रवास 14 कोटींच्या फसवणुकीवर संपला. दीपक आजही म्हणतो, मी तिला माझ्या देवासारखं मानलं, पण ती माझा नरक ठरली. स्मिता अजूनही शाळेत शिकवते, पण तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं आहे. त्यांच्या 2 मुली आता थोड्या मोठ्या झाल्या आहेत. त्यांना फक्त एवढं समजलं आहे की भक्ती आणि अंधश्रद्धा यांच्यात फरक असतो. एक सत्य जे आपल्या सगळ्यांसाठी आरसा आहे. ही फक्त एका घराची कथा नाही, ही आहे त्या हजारो शिक्षित लोकांची जे भावनिक क्षणात विश्वास आणि भोंदूगिरी यांच्यातील रेषा ओळखू शकत नाहीत. राजेंद्र खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्यावर आता गंभीर गुन्हे दाखल आहेत, पण दीपक डोळससारख्या अनेकांचे जीवन मात्र त्यांच्या श्रद्धेच्या फसवणुकीत उद्ध्वस्त झालं. ज्या शंकर महाराजांचा आवाज वेदिका करत होती, तो आवाज प्रत्यक्षात एका ब्लूटूथ एअरपीसद्वारे राजेंद्र खडके तिच्या कानात सांगत असे. लोकांपुढे ती डोळे मिटून थरथरायची आणि त्या आवाजात बोलायची. शंकर महाराज बोलत आहेत असं ती लोकांना सांगायची आणि लोक तिच्या शब्दांवर लाखो रुपये ओतायचे. ही कथा शिकवते की श्रद्धा पवित्र असते, पण ती अंध झाली की तिचा फायदा घेणारे राक्षसच निघतात. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.